हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आज या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, दुपारचा वेळ आहे आणि या दुपारच्या तळपत्या उन्हात सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात। मला असं वाटतं आज भले उन्हात असो, पण आज जे आपल्याला विरोध करतात, ज्यांनी गद्दारी केली, यांना सुद्धा आपण उन्हात आणल्याशिवाय राहायचं नाही, हा संकल्प आपल्याला करावा लागणार आहे। आज या आदर्श राज्याची संकल्पना मांडणारे यशवंतराव चव्हाणांची आज पुण्यतिथी आहे। ज्या यशवंतराव चव्हाणांनी असं म्हणतात की हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावून आला होता, पण आज आपल्या इथले जे कोणी सह्याद्रीचे पुत्र म्हणून घेतात, हे फक्त दिल्लीची चापलुसी करायला दिल्लीत जातात, अशा प्रकारची स्थिती आहे। कुठे यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व होतं, कुठे आजच्या ह्या लोकांचं एक एक जागासाठी यांना दिल्लीला वारी करावं लागते। गेलं जेवढं मी आत्ता साहेबांना सांगतो, एक म्हण आहे आमच्याकडे ग्रामीण भागात, दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे लोक आहे। जेवढी भाकरी दिली तेवढीच यांना खावं लागेल, जेवढं काम सांगितलं तेवढंच यांना काम करावं लागेल। याच्या पुढे या गद्दारांना कोणतंही स्थान भारतीय जनता पार्टी सुद्धा देणार नाही, लक्षात ठेवा। आपण या सगळ्या विषयामध्ये बेंबळ्या प्रकल्पाचा उल्लेख केला। हा विदर्भ असं म्हणतात, विदर्भाचं नेतृत्व करणारे मोठे मोठे लोक या विदर्भात आहे। मग ह्या भागातील बेंबळा प्रकल्प अजून का पूर्ण नाही? खऱ्या अर्थानं जर आपल्याला विकास करायचा असेल तर पाणी सिंचन महत्त्वाचं आहे, पण आज हा बेंबळा प्रकल्प या भागातील आज ही अपूर्ण अवस्थेत आहे। आणि येणाऱ्या काळात मला वाटतं हा पुढे जाण्याची शक्यता नाही। पुढे जायचं असेल तर त्याला उद्धवजींच्या नेतृत्वाखालचं सरकारच या राज्यात आवश्यक आहे। आणि अशा प्रकारे एक पवित्र काम करणाऱ्या व्यक्तीला सत्तेच्या मोहापायी खुर्चून घालवण्याचं पाप या लोकांनी केलं आहे। मला वाटतं हे पाप तुम्हाला या जन्मातच फेडावं लागेल। हे जन्म काय, ह्या वर्ष 6 महिन्यात, या महिन्यातच अर्धन विधानसभेला राहिलेलं पूर्ण पाप तुम्हाला फेडावं लागेल। तुम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही, अशा प्रकारची स्थिती येणार। आणि इथं तडपून एक जे निघणार, एक जळजळीत नेतृत्व, एक कणखर नेतृत्व या महाराष्ट्राचं पुन्हा एकदा या महाराष्ट्रात निश्चित नेतृत्व करणार ते उद्धवजी ठाकरे साहेबाचं। आणि म्हणून यवतमाळ मतदारसंघ सातत्यानं शिवसेनेच्या मागे, लोकसभा असेल विधानसभा असेल, विधानसभा निवडून येताना फक्त मी निवडून आला पाहिजे, बाकी पडले तरी चालेल, अशी भूमिका या मतदारसंघात जे नेतृत्व करत होते त्यांनी ठेवलेली आहे। म्हणून येणाऱ्या काळात ते नेतृत्व राहणार नाही। आताचं नेतृत्व सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांचं मार्गदर्शन घेणार आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये असंच नेतृत्व या यवतमाळमध्ये सुद्धा शिवसेना देते। आणि हे नेतृत्व देत असताना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली निश्चित या महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुद्धा परिवर्तन करण्यासाठी आपण सगळ्यांनी सिद्ध व्हावं, अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।